राजने फोन ठेवून दिला आणि आता तो पुण्याच्या दिशेला वेगाने निघाला. दुपारी 3:30 वाजता तो पुण्यात पोहोचला होता, पण तो बंगल्यावर न आता थेट तिथून मुळशीकडे रवाना झाला. आज काहीही करून त्याला वाड्यातली खोली न खोली दिवसा उजेडी नजरेखालून घालायची होती. तो आता वाट पाहू शकत नव्हता आणि वेळ घालवण्याचा तर प्रश्नच नव्हता. 4:45 वाजले होते. अंधार पडायला अजून 2-2.5 तास होते. वळणे फाट्यावरून त्याने गाडी उजवीकडे घेतली. आधी तो पूल, मग तो घाट आणि घाटातून उजवीकडे जाणारा जंगलातला तो रस्ता आता त्याने धरला. 5:15 वाजले होते. त्याची गाडी आता वाड्याच्या गेटच्या समोर येऊन थांबली होती. इथं आलं की त्याला काय व्हायचं कोणास ठाऊक. त्याच्या अंगावर एक शहारा अविरतपणे असायचा. गाडीचं दार उघडून आता तो वाड्याच्या त्या गेटमधून आत आला. त्याने चारही बाजूला नजर टाकली. सगळीकडे स्मशान शांतता होती. आवाज होता तो फक्त मंद वाहणाऱ्या हवेचा. कदाचित 2 दिवस झाले असतील इथे पाऊस पडला नसेल. जमीन हलकीशी ओलसर होती. सगळीकडे हिरवळ पसरलेली. सूर्यप्रकाशात आज त्या जागेतला नकारात्मकपणा थोडा का होईना कमी वाटत होता. इतकं सगळं असलं तरी वाड्याच्या आतमधला अंधार मात्र फार कमी झालेला दिसत नव्हता. तो दबकत सावधपणे पावलं टाकत वाड्याच्या आतमध्ये आला. पहिली लहान खोली, मग त्याच्या बाजूलाच असलेली मोठी खोली, त्याच्या बाजूला असलेली तिसरी खोली ओलांडत तो पुढे आला आणि आता उजवीकडे वरच्या बाजूला जाणारा प्रशस्त असा मोठा जिना त्याला दिसू लागला. त्याची पावलं त्या दिशेला वळाली. वाड्यात चितपाखरू नव्हतं. एक गोष्ट इतके दिवस जी त्याच्या लक्षात आली नव्हती ती म्हणजे अशा ओसाड आणि निर्मनुष्य वास्तूमध्ये काही वर्षांनी उंदीर, साप, विंचू अशा प्राण्याची आवाक वाढू लागते. पण या वाड्यात आजवर त्याला साधी एक मुंगी देखील दिसलेली नव्हती. हे अजब होतं. पक्ष्यांचा जो काही किलबिलाट ऐकू यायचा तो वाड्याच्या बाहेरूनच ऐकू यायचा. वाड्याच्या आतमध्ये गवताची एक काडी देखील उगवलेली नव्हती. त्यामुळे कुठलं झाड किंवा रोपटं उगवणं हे तर दूरचीच गोष्ट होती. त्याची पावले जिन्याकडे वळाली. एक एक पाऊल टाकत त्याने जिन्याच्या त्या 7-8 पायऱ्या चढल्या आणि आता वर जाणारा 8 पायऱ्यांचा दुसरा जिना त्याला दिसू लागला. त्या जिन्याने तो आता वाड्याच्या पहिल्या मजल्यावर येऊन पोहोचला. पहिल्या मजल्यावर जागोजागी जाळ्या जळमट लागलेली दिसत होती. जिन्याच्या पायऱ्यावर साचलेली धूळ अक्षरशः त्या पायऱ्याचाच एक थर बनवून चिकटली होती. जाळ्या जळमटांचे जणू काही पारदर्शक पडदे जिन्याच्या कठड्यापासून ते भिंतीपर्यंत तयार झालेले होते. हाताने त्या जाळ्या सरकवत होता. तो पायऱ्या चढत राहिला. तो पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर दाखल झाला. पहिल्या मजल्यावर उजवीकडे त्याला 2 बंद अशा खोल्या दिसत होत्या. दोन्ही खोल्यांना मजबूत असे लाकडी दरवाजे होते आणि त्या दोन्ही दरवाजांना जुनाट गंजलेली भरभक्कम लोखंडी कुलूप लावलेली होती. त्या मजल्यावर येताच त्याच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढल्यासारखे त्याला जाणवू लागले. कोणीतरी आजूबाजूला आहे हा अदृश्य आभास त्याला जाणवू लागला. त्या मजल्यावर एक विचित्र अशी मरगळ, एक विचित्र अशी उदासीनता दिसत होती. मजल्याच्या डाव्या बाजूला त्यांनी नजर फिरवली. डाव्या बाजूला एकूण एकाला एक लागून अशा 4 खोल्या दिसत होत्या. तर त्याच्या मागच्या बाजूला वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाणारा जिना त्याला दिसत होता. तो आता पहिल्या मजल्यावरच असलेल्या 4 खोल्यांच्या दिशेला चालू लागला. पहिली खोली बंद होती. दुसऱ्या खोलीच्या जवळ येत असताना त्याला एक विचित्र असा जळमट वास जाणवू लागला. जाळ्या जळमट बाजूला करत करत तो पुढे आला. त्याने त्या दुसऱ्या खोलीवर नजर टाकली. त्या खोलीच्या दरवाजावरती त्याला काहीतरी जाणवलं. तो त्या दाराजवळ आला. त्या दारावर एक काळ्या रंगाचा मानवी पंजा उमटलेला. दरवाजावर साचलेली धुळीची तेलकट राख
असूनही हाताचा तो पंजा अगदी ठळकपणे जाणवत होता. पंजा असा होता जणू कोणीतरी त्या दरवाजावर हात ठेवून हात खालपर्यंत घासत आणला असेल. काळ्या रंगाचा ठसठशीत असा तो पंजा त्याने जवळ येत पाहिला आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. इतका वेळ त्याला जाणवणारा जळकट वास त्या दरवाजामधूनच येत होता आणि त्या वासाचं केंद्र म्हणजे तो मानवी पंजा होता. तो पटकन मागे सरकला. त्याच्या कपाळावरून घामाचे ओघळ आता चेहऱ्यावर टपकत होते. मनात भीती काठोकाठ भरलेली. त्याने आता पुढे चालायला सुरुवात केली आणि तो तिसऱ्या खोलीजवळ आला. तिसऱ्या खोलीजवळ येताच जळमटांचा एक पडदा त्याने हाताने बाजूला केला. तो करत असताना त्याची नजर दरवाजावर गेली. दरवाजाला एक बीळ पडलेलं. त्या बिळातून त्याने आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण आत अंधार होता. त्याला काहीच दिसलं नाही. तो आता तिथून चौथ्या खोलीच्या दिशेला चालू लागला आणि अचानक तिसऱ्या खोलीच्या आतून त्याला एखाद्या स्त्रीच्या हातातील बांगड्यांचा आवाज अगदी काही सेकंदासाठी ऐकू आला. दचकून त्याने त्या खोलीच्या दिशेला पाहिलं आणि तो आवाज आता बंद झाला होता. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. चौथी खोली त्याने लांबूनच बघितली. त्या खोलीलाही तसंच गंजलेले कुलूप लावलेलं होतं. या मजल्यावर आता बघण्यासारखं काहीच नव्हतं. तो आता तिथून परत एकदा जिन्याच्या दिशेला घाईघाईने चालत आला. इच्छा नसतानाही आता तो दुसऱ्या मजल्याकडे चालू लागला. दुसऱ्या मजल्यावर देखील तीच अवस्था होती. जिन्यात कठड्यापासून ते भिंतीपर्यंत जाळ्या जळमटांचे पारदर्शक पडदे तयार झाले होते. त्याने त्या जाळ्या जळमट बाजूला करत आता दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. आणि अचानक कानावरती तीच धून, तोच हुंकार आता त्याला खालून ऐकू आला. त्याच्या छातीची धडधड अजूनच वाढली. जिन्याच्या कठड्याजवळ येत त्याने खाली नजर टाकली. तो आवाज खालून येत होता. त्या आवाजाकडे त्याने आता सपेशल दुर्लक्ष करायचं ठरवलं. यांनी कानावर हात ठेवले आणि अचानक तो आवाज बंद झाला आणि आता तो दुसऱ्या मजल्यावर नजर मारू लागला. दुसऱ्या मजल्यावर पण तसंच होतं. 2 खोल्या एका बाजूला आणि 4 खोल्या दुसऱ्या बाजूला. ज्या 2 खोल्या बंद होत्या, दारावर नुसतंच कुलूप लावलेलं नव्हतं, तर लाकडी फळ्या मारून दारे बंद करण्यात आली होती. नक्की काय होतं असं आतमध्ये की फळ्या मारून दार बंद केली असतील? ही गोष्ट त्याच्या मनातली भीती अधिकच वाढवून गेली. आता तो डाव्या बाजूला असलेल्या 4 खोल्यांच्या दिशेला चालू लागला. पहिल्या 3ही खोल्या कुलूप लावून बंद केलेल्या दिसत होत्या. चौथी खोली देखील तशीच असणार हा अंदाज त्याने बांधला, पण तरीही कोणतीही शंका मनात राहायला नको म्हणून तो त्या खोलीच्या जवळ आला आणि त्याला धक्काच बसला. त्या खोलीचे दार तोडलेलं होतं. त्या खोलीला दारच शिल्लक नव्हतं. त्याच्या छातीची धडधड अधिकच वाढली. दाराच्या चौकटीत तयार झालेली जाळ्या जळमटांची झालर त्याने हाताने बाजूला केली. थरथरत्या पावलांनी त्याने खोलीच्या आत प्रवेश केला. खोलीत अंधार होता. खिशातला मोबाईल काढून त्याने टॉर्च लाईट सुरू केला. टॉर्च लाईटच्या प्रकाशात त्या खोलीतल्या गोष्टी त्याला आता स्पष्ट दिसू लागल्या. खोलीत एक पलंग होता. पलंगाच्या बाजूला एक मोडलेलं लाकडी टेबल होतं. ते टेबल कदाचित वाळवी लागल्यामुळे मोडलं असेल असं वाटत होतं आणि त्या मोडलेल्या टेबलच्या बाजूलाच जमिनीवर पडलेल्या 2 बॅगा त्याला दिसत होत्या. त्याने खोलीच्या इतर भागात प्रकाश टाकला आणि आता त्याला धक्काच बसला. तिथे कोणीतरी राहत होतं. जमिनीवर पडलेले सिगरेटचे फिल्टर्स, भिंतीवर खुंटीला लटकवलेल्या हँगरला लावलेले एका पुरुषाचं शर्ट पॅन्ट, पलंगावरच घडी करून ठेवलेल्या एका स्त्रीच्या साड्या, सोबत पलंगाच्या एका बाजूला ठेवलेला एक रेडिओ होता जो गंजून खराब झालेला, साड्या धूळ खाऊन पूर्णपणे मळून गेलेल्या, शर्ट पॅन्टही मळून खराब झालेले दिसत होते. त्याचं डोकं बधीर झालेलं. म्हणजे इथं कधीतरी
कोणीतरी आलं होतं. त्याने अंदाज बांधला, पण कोण आणि कधी? जमिनीवर पडलेले सिगरेटचे फिल्टर्स, भिंतीवर खुंटीला लटकवलेल्या हँगरला लावलेले, म्हणजे इथं सिगरेटचे पडलेले ते फिल्टर, ते कपडे, तो रेडिओ, सगळं काही असं वाटत होतं जणू खूप वर्षापासून इथे पडून आहे. कारण त्या गोष्टींची अवस्था तशी झालेली. टॉर्चचा प्रकाश मारत राज आता त्या खोलीच्या जमिनीवर शोधाशोध करू लागला. पलंगाच्या लाकडी पायाजवळ त्याला एक सिगरेटचे पाकिट दिसलं. ते त्याने उचललं. ब्रेनसन, जून 1993, निर्मितीची तारीख, त्यावर नमूद केलेली. हा सिगरेटचा ब्रँड 1994ला बंद झाला होता. म्हणजे एका दुसऱ्या कंपनीने त्या सिगरेटच्या कंपनीला विकत घेऊन त्याचं नावच बदलून टाकलं होतं. हे पाकिट इथं नक्की 1993 पासून आहे. तो आता हळूहळू ती पूर्ण खोली पिंजून काढू लागला. हँगरला लावलेला शर्ट आणि पॅन्टचे ते खिसे त्याने तपासून बघितले. त्यात काहीच नव्हतं. कपड्यांना फंगस लागला होता. कदाचित खूप वर्षापासून हे कपडे इथे होते. बंद खोली आणि बंदिस्त वातावरण, त्यामुळे कदाचित त्याला तो फंगस लागला असावा. त्याने आता खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात येत पलंगावर ठेवलेल्या त्या साड्या बघितल्या. साड्यांची अवस्थाही तशीच झालेली. त्या नऊवारी जरीचा काठ असलेल्या साड्या होत्या. मर्फी कंपनीचा रेडिओ पलंगावर होता. ही कंपनी देखील अशीच 95-96 साली बंद झालेली. रेडिओ गंजून गेला होता. रेडिओच्या कप्प्यात एक कॅसेट होती. त्या काळी आलेल्या एका हिंदी चित्रपटाच्या गाण्यांची ती कॅसेट होती. ती कॅसेट त्याने जॅकेटच्या खिशात टाकून स्वतःसोबत ठेवली. रेडिओ मात्र तिथेच राहू दिला. आता तो त्या मोडलेल्या टेबलच्या बाजूला पडलेल्या त्या 2 बॅगाजवळ आला. दोन्ही बॅगा भरलेल्या दिसत होत्या. त्याने दोन्ही बॅगा आता बाजूला घेत पलंगावर ठेवल्या. पलंग तसा मोठा होता. दोन्ही बॅगांची झीप बंद होती आणि त्या झीपला आता गंज लागला होता. त्यामुळे ती उघडतही नव्हती. राजने आता ताकद लावून ती झीप पूर्णपणे तोडली आणि त्यातली पहिली बॅग उघडली. पहिल्या बॅगमध्ये एका स्त्रीचे खूप सारे कपडे दिसत होते. त्याने आता त्या स्त्रीचे कपडे एक एक करत बाहेर काढले. त्यात बऱ्याच साड्या दिसत होत्या. पण सगळ्यात शेवटी बॅगच्या अगदी खाली एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेलं काहीतरी त्याला सापडलं. प्लास्टिकच्या पिशवीमधून त्याने ती गोष्ट बाहेर काढली आणि त्याला धक्का बसला. काळ्या रंगाचं रेशमी वस्त्र, अगदी तसंच वस्त्र जसं ती स्त्री स्वतःच्या अंगावरती गुंडाळायची. पण ती भोवती प्रदक्षिणा मारताना तिच्या अंगावरती गुंडाळलेलं वस्त्र अगदी असंच असायचं. म्हणजे जी 2 लोक मला दिसायची किंवा आतापर्यंत दिसली ते जोडपं इथे राहत होतं 1992 ते 93च्या मध्ये. अरे बापरे! त्या बॅगमध्ये सोन्याच्या काही बांगड्या होत्या, एक मंगळसूत्र होतं आणि काही सोन्याच्या अंगठ्या होत्या. एक छोटंसं पाकिट होतं. त्यात 100-100च्या 50-50च्या काही नोटा गुंडाळून ठेवलेल्या होत्या. या सगळ्या नोटा त्याच काळातल्या होत्या. 100, 50, 10, 20च्या अशा नोटा 90च्या काळातच छापल्या जायच्या. 2000 नंतर या 100, 50, 20, 10 सगळ्याच नोटांचा रूप रंगच सरकारने बदलून टाकलं होतं. आता त्याने दुसरी बॅग उघडायचा प्रयत्न केला. त्याची पण जीभ गंजली होती. ती जीभ त्याने फाडली आणि ती बॅग देखील ओपन केली. बॅगमध्ये एका पुरुषाचे कपडे होते. जीन्स, शर्ट, पायजमा, अगदी आंतरवस्त्रसुद्धा. एक एक करत तो ते कपडे बाहेर काढून ठेवू लागला. कपड्यांची अवस्था जरा खराब झाली होती. जागोजागी फंगस लागलेला दिसत होता आणि अशातच कपड्यांच्या मधोमध ठेवलेली एक फाईल त्याच्या नजरेला पडली. प्लास्टिकच्या पिशवीत भरलेली ती फाईल त्याने बाहेर काढली. पिशवीतून ती फाईल बाहेर काढत तो आता ती फाईल पाहू लागला. ती कुठल्या तरी हॉस्पिटलची फाईल होती. साने मॅटर्निटी हॉस्पिटल, केस नंबर 5731,
1993, सदाशिव पेठ, पुणे. राजला लक्षात आलं. राजने आता तिथे पेशंटचं नाव वाचलं, सुनेत्रा विजयकांत वाघ, आणि राजच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे विजयकांत आणि त्याची बायको ते दोघे इथे राहत होते, आणि मला दिसणारे ते 2 जण म्हणजे विजयकांत आणि त्याची बायको सुनेत्रा आहेत असं तर नाही. राजच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण हे त्याला अपेक्षितच नव्हतं. या कॉफीनच्या मागे खूप जणांचे जीव गेले होते, पण विजयकांत आणि त्याची बायको हे दोघे इथे का आले होते? विजयकांत एक वेळ समजू शकतो, त्याला कॉफीन हवा होता, पण स्वतःच्या गर्भवती बायकोला इथे घेऊन कोण येईल? अव्वल दर्जाचा नालायक माणूसच असं करू शकतो. राजला थोडीशी चीड आली होती. त्याने फाईलमधले रिपोर्ट वाचायला सुरुवात केली. फाईलमध्ये डॉक्टरी भाषेत काही गोष्टी लिहिलेल्या होत्या, आणि त्यातच लिंगदान रिपोर्टही होता. ते वाचल्या वाचल्या त्याच्या लक्षात आलं, यांनी लिंगनिदान परीक्षण केलं होतं. त्यावेळी या गोष्टी अगदी सर्रास चालायच्या, आणि त्याचमुळे स्त्रीभ्रूण हत्या खूप जास्त वाढली होती. नंतर त्यावर कायदा करून त्या गोष्टीला गुन्हा म्हणून लगाम लावण्यात आली. या दोघांनी पण तेच केलं होतं, आणि यांना मुलगी होणार होती. त्याच रिपोर्टमध्ये सुमित्राच्या डिलिव्हरीची संभाव्य तारीख देखील देण्यात आली होती. 17 जुलै 1993 अशी ती संभाव्य तारीख होती. त्याने आता ती फाईल बाजूला ठेवली, आणि त्याच बॅगमध्ये तो आता आणखी काही मिळते का ते शोधू लागला. आणि त्यातच त्याला काही एक्सपायर झालेली औषध, काही टॅबलेट्स सापडल्या. त्याने बाजूला टाकल्या, आणि आता अगदी शेवट बॅगच्या तळाला त्याला कोड्या कंपनीचा एक कॅमेऱ्याचा रोल दिसला. त्याने तो रोल बघितला आणि खिशात टाकला. यातून खूप काही कळणार होतं. नक्की काय काय दडलं असेल या रोलमध्ये, हा विचार तो करू लागला. अशातच त्याची नजर पलंगावर गेली. पलंगावर मगाशी बॅगमधून त्याने ज्या साड्या बाहेर काढल्या होत्या, त्या साड्यांमध्ये आणि पलंगावर सुरुवातीला घडी करून ठेवलेल्या साड्यांमध्ये एक मोठा फरक त्याच्या लक्षात आला. सुरुवातीला ज्या साड्या घडी करून ठेवण्यात आल्या होत्या, त्या साड्या नऊवारी साड्या होत्या, आणि बॅगमधून त्यांच्या साड्या बाहेर काढल्या होत्या त्या साध्या 5 वारी साड्या होत्या. याचा अर्थ इथे 2 स्त्रिया होत्या. विजयकांत, सुनेत्रा यांच्याबरोबर आणखी कोणीतरी एक स्त्री इथे होती. राज आता नक्की ते काय झालं असेल या गोष्टीचा अंदाज लावू लागला. त्या खोलीत तो फिरू लागला. आणखी कुठे काही दिसते का ते त्याला पाहायचं होतं. खिशात हात घालत त्याने सिगरेट काढली आणि सिगरेट पेटवली. सिगरेट पेटवून लाईट खिशात ठेवताना हातात लायटर खाली पडला. नाहीतर उचलायला म्हणून तो खाली वाकला, आणि त्याची नजर पलंगाच्या खाली गेली. लायटर उचलून तो उठून उभा राहिला, आणि अचानक त्याच्या लक्षात आलं काहीतरी होतं. तरी खाली वाकून पाहिलं. लेदरची एक छोटासा पाऊचमध्ये काहीतरी होतं. कॅमेरा तर नाही. त्याने हात घालत तो लेदरचा पाऊच स्वतःकडे ओढला. तो पाऊच त्याने उघडला, आणि त्याला एक धक्का बसला. त्या वेळेचा 1993च्या काळातला सॅनसुई कंपनीचा एक इम्पोर्टेड व्हिडिओ डिजिटल कॅमेरा होता त्या पाऊचमध्ये. त्यावेळी हे कॅमेरे नुकतेच भारतात मिळायला लागले होते. त्या काळी याची किंमत 8 ते 10 हजाराच्या घरात होती. त्यावेळी तेही खूप महाग वाटायचं. काहीतरी भयानक असं सापडणार आहे असं त्याला जाणवू लागलं. तो पाऊच त्याने बाजूला टाकला. कॅमेरा वरपासून खालपर्यंत बघितला, पण तो पाऊच पलंगावर टाकताना त्याला परत काहीतरी जाणवलं. त्या पाऊचमध्ये आणखी काहीतरी होतं. तो पाऊच त्याने परत हातात उचलला, आणि आता जे त्याने पाहिलं त्याचं डोकं बधीर झालं. त्याला विश्वास होता या वाड्यात त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणार होती. ते खरं झालं होतं. माय गॉड, अनबिलिव्हेबल. एक वर्तुळ जे आता कुठं पूर्ण झालं होतं. त्या पाऊचमध्ये जे होतं ते बघून त्याला एक खूप मोठा साक्षात्कार झाला होता. कारण त्या पाऊचमध्ये एक व्हिजिटिंग कार्ड होतं.
आणि ते व्हिजिटिंग कार्ड दुसरं तिसरं कोणाचं नसून साक्षात शेखर जरीवाल यांचं होतं. आता बऱ्याच गोष्टी इथल्या इथे स्पष्ट झाल्या होत्या. शर्मिला चर्चच्या दारात जेव्हा सापडली होती तेव्हा तिच्या अंगावर एक स्वेटर होता. त्या स्वेटरच्या खिशामध्ये फादर फर्नांडिस यांना एक भिजलेलं व्हिजिटिंग कार्ड सापडलेलं होतं. ते व्हिजिटिंग कार्ड शेखरचंच होतं. याचाच अर्थ जर शक्यता वर्तवायचा प्रयत्न केला तर विजयकांत आणि सुमित्राला एक मुलगी होणार होती. कदाचित सुनेत्राने मुलीला जन्म दिला असेल आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून शर्मिला होती. आणि ही शक्यता बऱ्यापैकी अगदी अचूक होती, कारण एक म्हणजे सुनेत्रा आणि विजयकांत यांनी केलेल्या लिंगनिदान चाचणीमध्ये त्यांना मुलगी होणार हे स्पष्ट झालेलं. सुनेत्राला जेव्हा ती इथे आली असेल तेव्हा ऑलमोस्ट 8वा महिना सुरू होता, म्हणजे नक्कीच तिची डिलिव्हरी झाली असणार. आता ती डिलिव्हरी नक्की झाली कुठं हे मात्र अस्पष्ट होतं. पण त्या दोघांबरोबर आलेली ती तिसरी व्यक्ती कोण होती? ती स्त्री कोण होती? राज विचारात पडला. सिगरेट ओढत ओढत तो खोलीचे बाकी कोपरे शोधू लागला, पण तिथं त्याला काही मिळालं नाही. आणि शोधता शोधता सहज त्याची नजर पलंगावर त्याने बॅगमधून काढलेल्या एका पॅन्टवर गेली. त्या पॅन्टचा एक खिसा जरासा फुगलेला दिसत होता. त्याने त्या खिशात हात घातला. खिशात एक वॉलेट होतं. वॉलेट उघडून त्याने बघितलं. विजयकांत विश्वासराव वाघ एक ड्रायव्हिंग लायसन त्याला सापडलं. त्याचबरोबर त्याच्या खिशात 1-2 व्हिजिटिंग कार्ड्स दिसत होती. त्यातलं एक व्हिजिटिंग कार्ड शेखर जरीवालचं होतं, दुसरं धरमपाल कोतवालचं होतं. त्यावर कोतवालच्या ऑफिसचा ॲड्रेस लिहिलेला होता आणि त्याचा लँडलाईन नंबर लिहिलेला दिसत होता. त्याचसोबत एक आणखी व्हिजिटिंग कार्ड त्यात होतं. डॉक्टर विलास वाघुलकर, मानसोपचार तज्ज्ञ, पत्ता 305 नारायणपेठ, व्हीनस टॉकीजच्या मागे. त्या कार्डवरही त्याचा नंबर होता. आता हे काय नवीन? राजला काही समजलं नाही. तो आता पलंगाच्या आजूबाजूला बघू लागला. काही लहान सहान वस्तू दिसत होत्या. पत्त्याचा एक कॅट, एक गंजलेली गॅसची शेगडी, 3 ताट, 3 वाट्या, एक कढई, अशा काही वस्तू त्याला दिसल्या. याचाच अर्थ हे तिघे इथं काही दिवस थांबले होते. पण नक्की हे का थांबले असतील इथं, तेही असल्या भयानक जागी? काय कारण होतं नक्की? एक शक्यता असू शकेल. धरमपाल दर 6 महिन्यानंतर येणाऱ्या अमावास्येला तो इथे यायचा. कदाचित विजयकांत सुनेत्रा आणि त्या दुसऱ्या स्त्रीला इथे आधीच येऊन काही दिवस राहिला होता. जेमतेम 2 दिवस तरी तो वाट पाहत होता. धर्मपाल त्या रात्री इथे येईल आणि तो बेसावध असताना त्याच्यावर विजयकांत हल्ला करून त्याचा काटा काढेल आणि तो कॉफीन हस्तगत करेल, असा विजयकांतचा प्लॅन असावा. आता तरी हीच शक्यता मला बरोबर वाटते. पण मग नक्की त्या रात्री ते घडलं काय होतं? धरमपालने काही केलं होतं त्या तिघांना की आणखी कोणी? प्रश्न उद्भवतच होते. सगळी उत्तरं मला कदाचित या कॅमेऱ्यात आणि त्या रोलमध्ये मिळतील. त्याने आता त्या दोन्ही बॅग परत एकदा चेक करायला सुरुवात केल्या आणि अशातच बॅगच्या चोर कप्प्यात त्याला काहीतरी असल्याचं जाणवलं. त्याने कप्प्यातून त्या गोष्टी बाहेर काढल्या. काही छोट्याशा काचेच्या बाटल्या दिसत होत्या, ज्याच्या आतमध्ये एक पूर्णपणे काळं द्रव्य त्याला दिसत होतं. कुठलं तरी औषध होतं. काही रिकाम्या इंजेक्शन, त्या गंजलेल्या सुया आणि सिरिंजही त्या कप्प्यात दिसत होत्या. त्याने सगळ्या आवश्यक गोष्टी स्वतःच्या बरोबर घेतल्या आणि त्या खोलीतून तो बाहेर आला. त्याने हातातल्या घड्याळाकडे बघितलं. 6:45 वाजत आले होते. अंधार पडायला आता 15-20 मिनिटे राहिली होती. पण बाहेर अंधारून आल्यासारखं जाणवत होतं. त्याचा श्वास जरासा गुदमरू लागलेला. त्या वाड्यात आता एक विचित्रच वातावरण निर्माण झालेलं. तो जिन्याने खाली आला. पहिल्या मजल्यावरून तो आता तळमजल्यापर्यंत आला. तळमजल्यावरून तो आता वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी डावीकडे वळणारच होता. पण आता दिवसा उजेडी या 2 खोल्याही बघून घ्याव्यात
असं का कोणास ठाऊक त्याला वाटलं आणि तो आता उजवीकडे वळाला. उजवीकडे पहिली तीच खोली होती जिथे तिथे दगडी पंती जमिनीवर मध्यभागी लावलेली दिसत होती. आता ती पंती विझलेल्या अवस्थेत तशीच मध्यभागी होती. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्याने त्या खोलीत सगळीकडे नजर टाकली. खोलीत काहीच नव्हतं. आता त्या मोठ्या खोलीला लागूनच एक छोटीशी खोली दिसत होती. त्या छोट्या खोलीच्या फुटलेल्या खिडकीतून त्याने वाड्याच्या मागच्या बाजूने सर्वात प्रथम आतमध्ये त्या पंतीचा मंद प्रकाश त्या रात्री पहिल्यांदा पाहिलेला होता. सहज म्हणून तो त्या खोलीच्या जवळ आला. खोलीच्या आत काहीही नसेल याच अपेक्षेने तो त्या खोलीत आला होता आणि टॉर्चचा प्रकाश त्याने जसा त्या खोलीत मारला, 10 बाय 10च्या खोलीत कोपऱ्यात जाळ्या जळमटांनी वेढलेलं एक गाठोडं त्याला दिसलं. गाठोडं आणि त्याच्या बाजूला एक फंगस लागलेली काळ्या रंगाची घोंगडी त्याला दिसत होती. घोंगडीच्या बाजूलाच एक काठी देखील ठेवलेली. काठीला खाली 2 घुंगरं बांधलेली आणि वरच्या भागालाही 2 घुंगरं बांधलेली. तो त्या खोलीत आला आणि ते गाठोडं स्वतःच्या जवळ ओढलं. गाठोड्याची गाठ सुटता सुटत नव्हती. कितीतरी वर्ष ते गाठोडं तसंच बांधून ठेवलेलं दिसत होतं. त्यामुळं कदाचित ती गाठ घट्ट होत गेलेली. त्यात काही नसावं असं त्याला वाटत होतं. कसं तरी त्याने ते गाठोडं सोडवलं. त्याच्या आतमध्ये काही नऊवारी साड्या ठेवलेल्या होत्या. घडी करून अगदी तशाच होत्या जशा त्याला वरच्या खोलीत दिसलेल्या. त्या गाठोड्यातल्या त्या साड्या त्याने बाजूला केल्या आणि गाठोड्यात आणखी काही मिळते का हे पाहण्यासाठी तो आता शोधाशोध करू लागला. आणि गाठोड्याच्या खाली त्याला काहीतरी असल्याचं जाणवलं. शेवट राहिलेल्या साडीच्या खाली एक सोन्याचा छोटासा हार त्याला दिसत होता. जुन्या काळातला चपल हार जसा असतो तसा तो दागिना होता. सोन्याचा तो दागिना सोडला तर त्यात काहीच नाही. त्याने आता त्या बाजूला काढून ठेवलेल्या घडी करून असलेल्या साड्या हातात घेत झटकायला सुरुवात केली आणि अशातच त्या साडीमधून काहीतरी खाली पडलं. कागदी पाकिट, चुरगळलेलं, जागोजागी फाटलेलं आणि विरलेलं एक किनवलप. ते त्याने हातात घेतलं आणि आतमध्ये हात घातला. कोणाचे तरी एक्सरे होते. 2 ते 3 एक्सरे आणि त्याच्या मागेच 2-3 कागद त्याला दिसत होते. आता अंधार जास्त पडू लागलेला. त्याने आता त्या गोष्टी स्वतः सोबत घेतल्या आणि तो आता तसाच वाड्यातून बाहेर निघून गेला. तो पटकन गाडीत बसला. आश्चर्य म्हणजे आता त्याला वाड्यातून बाहेर येताना कसलाच भास जाणवला नव्हता. हे त्याच्यासाठी देखील चमत्कारिकच होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि मध्यभागी लावलेला हा आरसा नीट केला. अचानक आरशात त्याला मागे बसलेलं कोणीतरी दिसलं. त्याचं काळीज तोंडाशी आलं आणि एका क्षणानंतर त्याला जाणवलं की ती आली होती. घाबरवलंस मला तू. त्याने मोठा श्वास घेतला. त्याने गाडी सुरू केली. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या मानेवर तिने तिचे काळे ओठ टेकवले. त्याने मान झटकली आणि तो तिथून निघाला.